या अगरबत्तीमुळं भारतीय महिलांमध्ये 5 प्रकारचे कॅन्सर वाढीस लागलेत. नाकाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, श्वासनलिकेचा कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कॅन्सर. अमेरिकन लंग्स असोसिएशन या संस्थेनं सुद्धा या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही सुद्धा संस्था सांगते की आता महिलांनी अशा प्रकारच्या अगरबत्त्या वापरणं बंद केलं पाहिजे. ज्या महिला बंद खोलीमध्ये अशा प्रकारे अगरबत्त्या पेटवतात, तुमच्या खोलीत जर व्हेंटिलेशन व्यवस्थित होत नसेल, हवा जर खेळती राहत नाहीये आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असताना किंवा कोणत्याही कारणास्तव जर या अगरबत्त्यांच्या धुराच्या संपर्कात राहत असाल, तर तुमच्यासोबतच तुमच्या घरातील व्यक्तींना, विशेष करून जी लहान मुलं आहेत, जे वृद्ध माणसं आहेत आणि ज्या गरोदर महिला आहेत, त्यांना याचा सगळ्यात जास्त धोका आहे. आता हे सगळं का घडतंय? अनेक कंपन्या अगरबत्त्या तयार करताना काही कार्सिनोजेनिक केमिकल्स वापरू लागल्यात. कार्सिनोजेनिक म्हणजे ज्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. याच्यामध्ये बेन्झिन, फॉर्माल्डिहाइड, PAH म्हणजे पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स यांचा समावेश आहे. या अगरबत्तीच्या धुरामध्ये 2.5 PM अशा अतिशय सूक्ष्म प्रकारचे कण असतात की जे आपल्या फुफ्फुसात खोलवर जातात. त्या ठिकाणी दाह निर्माण होतो, जळजळ होते आणि फुफ्फुसांचं मोठं नुकसान होतं. एवढंच नाही तर जेव्हा आपण याचा धूर वारंवार घेतो, ज्या महिला वारंवार याच्या संपर्कात राहतात, त्यांच्या रक्तामध्ये हे सगळे कार्सिनोजेनिक घटक मिसळतात. आपली जी ब्लड सर्क्युलेशन संस्था आहे त्याच्यावर याचा परिणाम होतो. हृदयाचं आरोग्य याच्यामुळे बाधित होतंय. अस्थमा म्हणजे दमा, ॲलर्जी, खोकला असे आजार सुद्धा याच्यामुळं पाठी लागत आहेत. मग आपण अगरबत्ती वापरायचीच नाही का? नक्की वापरा, परंतु अगरबत्तीच्या पॅकवर या 3 गोष्टी मेन्शन असणं महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, चारकोल फ्री, बांबू फ्री, म्हणजे याच्यामध्ये चारकोल, दगडी कोळसा वापरलेला नाही, याच्यामध्ये बांबू या झाडाचं लाकूड वापरलेलं नाही. नंबर 2, ऑर्गॅनिक, 100% ऑर्गॅनिक आणि इको फ्रेंडली, म्हणजे ही जी अगरबत्ती आहे ही बनवण्यासाठी गाईचं शेण, पानं, चंदन, सुगंधी तेल यांचा वापर केलेला आहे. आणि नॉन टॉक्सिक म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्सिनोजेनिक केमिकल्स वापरलेले नाहीत. रस्त्यावर अतिशय स्वस्त अशा अगरबत्त्या विकायला येतात, कृपया त्या घेऊ नका. त्याच्यामध्ये खूप निकृष्ट दर्जाचं केमिकल आणि कृत्रिम रंग वापरलेले असतात. अगरबत्तीचं पॅकेट खरेदी करताना त्यावरची एक्सपायरी डेट सुद्धा पाहत चला. अनेकांना वाटतं की अगरबत्ती काही एक्सपायर होणार नाही. लक्षात घ्या, अगरबत्ती तयार करताना जी काही सुगंधी तेलं वापरली जातात ती काही विशिष्ट दिवसानंतर त्यांच्यामध्ये रासायनिक बदल होतात, केमिकल चेंजेस होतात आणि ते सुद्धा आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपल्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.